मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शालिनी देवकीकडे येते. तेव्हा देवकी शांत झोपलेली असते, तर शालिनी देवकीला झोपेतून उठवते. तेव्हा देवकी वैतागाने रात्रभर पहारा देऊन जीव खूप थकला आहे, आज काय काम आहे असं शालिनीला विचारते. तेव्हा आज पाडवा आहे ना, आता समद्यांशी गोड बोलायचं, गोड वागायचं, नंतर बॉम्ब फोडायचा. मी गौरीला चहा देऊन येते, तोपर्यंत तू आवर व बाहेर ये असं शालिनी देवकीला सांगते. तर वेडी देवकी पुन्हा झोपी जाते आणि त्यानंतर शालिनी गौरीला झोपेतून उठवते. तेव्हा गौरी तिच्यावर भडकत तुला झोपेत चालायची सवय आहे का असं विचारते. तेव्हा शालिनी गोड बोलत नाही ग बाई, मला प्रत्येक पाऊल डोळे उघडे करून टाकायची सवय आहे असं गौरीला सांगते. तेव्हा गौरी चकित होते व आज काय झाले, खूप गोड गोड बोलत आहेस, चहा व चक्क माझ्यासाठी आणला का असं शालिनीला विचारते. तेव्हा शालिनी गौरीला आज गुढीपाडवा आहे ना, मी आधीचे सर्व विसरून नवी सुरुवात करणार आहे, कुणाशी वैर घ्यायचे नाही, गोड गोड बोलायचे असं सांगते. तेव्हा गौरी शालिनीला हात दाखवत तू माझ्याशी वैर घेऊच शकत नाही, कारण तुला प्रसाद मिळाला आहे ना असं सांगते. तेव्हा शालिनी खूप वैतागते. तेवढ्यात माई तिथे येतात व गौरीला तू इथे बाहेर का म्हणून झोपायलीस असा प्रश्न करतात. तेव्हा शालिनी माईंना आडवे बोलत तुम्हाला माहिती नाही का असं विचारते. तेव्हा माई मला कसे माहिती असणार असं शालिनीला बोलतात. तेव्हा ते जाऊ द्या माई, परंतु आज पाडवा आहे, समद्यांनी मिळून तयारी करायची असं म्हणत शालिनी माईंच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेते व लगेच तिथून निघून जाते. तर इकडे सुगंधी मानसीला नटवत असते. तेव्हा मानसी वैतागाने हे घर पण आपले नाही आणि पाडवा पण आपला नाही, उगीच कशाला नटायचे असं विचारते. तेव्हा सुगंधी खुश होत मानसीला आजचा दिवस शुभ आहे, आज तुझ्या व जयदीपच्या हाताने या घरची गुढी उभारणार आहे असं सांगते. तेव्हा मानसी धक्क्याने सुगंधीला तू खुली झालीस की काय ते विचारते. तेव्हा हे सर्व मी शालिनी आणि देवकीने ठरवले आहे असं सुगंधी मानसीला सांगते. तेव्हा मानसी वैतागाने मी त्या जयदीपबरोबर पूजा करू का ते विचारते. तेव्हा सुगंधी तिला माझ्याशी खोटं बोलतेस का, आत बसून जयदीपशी गुलुगुलू गप्पा मारते, मला काही ठाव नाही, लवकर तयार होऊ नये असं सांगते व सुगंधी लगेच तिथून बाहेर पडते. तेव्हा मानसी खूप टेन्शनमध्ये येते. तर इकडे घराबाहेर उदय मल्हार आणि जयदीप गुढीची तयारी करत असतात. तेव्हा शेखर व रेणुका तिथे येतात. तेव्हा शेखर जयदीपला घरची गुढी उभारली, परंतु तुमच्या बहिणीला सेल्फीचं वेड लागलं आहे असं सांगतो. तेव्हा जयदीप आणि उदय शेखरला तुमचे फोटो क्रॉप करून तायडीने फक्त तिचेच फोटो स्टेटसला ठेवले असं सांगत खूप चिडवतात. तेव्हा शेखर रेणुकावर भडकतो, तर रेणुका लगेच आतमध्ये निघून जाते. दुसरीकडे घरातील सर्व बायका पण गुढीपाडव्याची तयारी करत असतात. तेव्हा देवकी माईंना मुद्दामहून माणसाचे अवघड असते, कधी इकडनं तिकडे जातात तर कधी तिकडून इकडे येतात, काही सांगता येत नाही, तुमचेच बघा की असं बोलते. तेव्हा ते ऐकून शालिनी खूपच खुश होते. तेव्हा माई देवकीला माझे काय बघायचे, उदय तुम्हाला मॅडहेड म्हणतो ना, ते काही चुकीचे नाही असं चिडूनच बोलतात. तेव्हा वेडी देवकी मोठ्याने हसते. तर इकडे बाहेर उदय सर्वांना आमचे मॅडहेड नटून थटून तयार झाले आहे असं सांगतो. तेव्हा मल्हार रेणुकाला तायडे तू आत जाऊन बायकांना गुढी उभारायला बाहेर घेऊन ये असं सांगतो. तर रेणुका आतमध्ये जाते व सर्व बायकांना एकत्र काम करताना पाहून सर्वांचं कौतुक करते. तेव्हा देवकी रेणुकाला वंस तुमचे फोटो एकदम भारी आलेत बरं का, साडी एकदम भारी वाटत आहे म्हणून सांगते. तेव्हा आपण पण बायका बायकांचा फोटो काढू असं रेणुका बोलते. तेव्हा माई नकार देत आधी सण साजरा करू, मग नंतर फोटो काढू असं सांगतात. त्यानंतर अम्मा ताट व तांब्या घेऊन येते. तेव्हा शालिनी गौरीला या सणाविषयी तुला काही आठवते का ग ते विचारते. तेव्हा हो आठवते की, नवीन काहीतरी करण्याचा दिवस आहे ना, 3.5 मुहूर्तांपैकी हा एक दिवस आहे असं गौरी शालिनीला सांगते. तेव्हा शालिनी गौरीला स्वतःची ओळख विसरून हे बरे तुझ्या लक्षात राहिले असा प्रश्न करते. तर तेव्हा गौरी शालिनीला ए पांढरी पाल, माणसाला लांबचा चष्मा लागेल की जवळचा
ते माहिती नसतं. मला लांबचे सगळे आठवते अन जवळची मेमरी लॉस आहे असं सांगत वेडे बनवते. तेव्हा माई खूप हसतात. तेव्हा शालिनी उलटं व्हायला हवं होतं असं बोलते. त्यानंतर दादा तिथे येतात व पुरुष मंडळी कुठे आहे असं विचारतात. तेव्हा माई केस विंचरत होतात का असं म्हणत दादांची मजाक घेतात. तेवढ्यात सर्व पुरुष मंडळी तिथे येतात. तेव्हा मल्हार सर्वांना चला गुढी उभारूया असं सांगतो. तेव्हा शालिनी मल्हारला थांबवत आधी गुढी कुणी उभारायची ते अजून कुठे ठरले आहे असं विचारते. तेव्हा दादा सर्वांना गुढीची पूजा जयदीपराव व गौराबाई यांच्याच हाताने होणार म्हणून सांगतात. तर तेवढ्यात मानसी व सुगंधी तिथे येतात. तेव्हा सुगंधी दादांना यावर्षी मानसी व जयदीपच्या हातून गुढी उभारायची आहे, तीच तुमची नवीन सुरुवात आहे असं सांगते. तर तेव्हा दादा सुगंधीला गौराबाई घरात असताना दुसऱ्या कुणाच्या पण हाताने पूजा होणार नाही असं भडकतच बोलतात. तेव्हा सुगंधी दादांना ही तुमची गौरी नाही, मानसीच्या पोटात तुमच्या वंशाचा दिवा आहे. हिला जर डावलले तर देव तुम्हाला माफ करणार नाही असं बोलते. तेव्हा मी आणि देव बघून घेऊ, तुम्ही काय देवाचे वकील आहात का असं दादा सुगंधीला उत्तर देतात. तेव्हा शालिनी शांत व्हा असे म्हणत सुगंधी मावशीचे बोलणे अगदी चुकीचे नाही असं गोड बोलतच सांगू लागते. तेव्हा दादा माईंना कोण सांगत आहे ते बघितले का असा डायलॉग देतात. तेव्हा शालिनी ही खरी गौरी नाही म्हणून सांगते. तेव्हा दादा मला खात्री आहे की ह्या आपल्याच गौराबाई आहे म्हणून सांगतात. तेव्हा शालिनी एक एक करून सर्वांना विचारते. तेव्हा देवकी उदय शालिनीच्या बाजूने बोलतात. तर शेखर रेणुका ही खरी गौरी असल्याचं सांगतात. त्यानंतर शालिनी जयदीपला विचारते. तेव्हा जयदीप मी शुअर आहे ही गौरी नाही, परंतु म्हणून मी मानसीसोबत असे बोलू लागतो. तेव्हा बाकी विचारले नाही असं म्हणत शालिनी जयदीपला गप्प करते. तेव्हा शालिनी माईंना विचारते. तेव्हा माई पण नाईलाजाने नकारच देतात. आणि त्यानंतर शालिनी गौरीने लिहिलेल्या चिठ्ठीची आठवण करून देते की गौरीने मानसी व जयदीपला एकत्र यायचे असे लिहिले होते. आपण गौरीच्या इच्छेखातर तरी मानसी जयदीपच्या हातून पूजा करावी असं सर्वांना सांगते. तर सुगंधी सर्वांना धमकी देते की जर आज मानसीच्या हातून गुढी उभारली नाही तर मी माझ्या हाताने मानसीचे बाळ पाडून आणणार आहे. ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. तेव्हा दादा वैतागाने जे करायचे ते करा असं सांगतात. तेव्हा जयदीप मला हे पटत नाही, त्यापेक्षा दादा माईंच्या हाताने पूजा होऊ देत असं बोलतो. तेव्हा यावर्षी गुढी जयदीप भाऊजी अन मानसीच उभारणार असं शालिनी सर्वांना सांगते. त्यानंतर सर्वजण गुढी उभारण्यासाठी बाहेर पडतात. तेव्हा गौरीच्या डोळ्यात पाणी येतं. ती माईंना बाहेर जाण्यासाठी नकार देते. तर माई नाईलाजाने बाहेर पडतात. त्यानंतर सर्वजण गच्चीवर जमतात. उदय गुढी दोरीने बांधतो. तेव्हा माई जयदीपला मानसीला गुढीची पूजा करू देत म्हणून सांगतात. तर तेवढ्यात गुढीची दोरी तुटते तर गुढी खाली पडू लागते. तेव्हा गौरी ती गुढी हाताने पकडते. माई दादांना खूप आनंद होतो. गौरी ती गुढी गच्चीवर घेऊन येते व मोठ्या दिमाखात गौरी गुढी उभारते व गुढीसमोर हात जोडते. ते बघून शालिनी मानसी कोमात जातात. माई मनातल्या मनात अंबाबाईला धन्यवाद देतात. त्यानंतर सर्वजण गुढीच्या पाया पडतात. तेव्हा मानसी चिडून लगेच तिथून निघून जाते. तेव्हा देवकी शालिनी व सुगंधी रडकुंडीलाच येतात. जयदीप गौरीकडे पाहतो. तर पुढील भागात सुगंधी माईंना जयदीप व मानसी माझ्या पाया पडले असं सांगते. तेव्हा ते ऐकून माई चक्कर येऊन खाली पडतात. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब